नमस्कार, जय भीम. दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज 2 दिवसापासून ज्या घडामोडी सुप्रीम कोर्टामध्ये झाल्या त्याच्यावरती अनेक लोकांनी चर्चा केलेली आहे. चीफ जस्टिस चंद्रचूडनी विषयाची गंभीरता आणि फॉर्म 17 वरती अपलोड न करण्याच्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्या दिवशी सुट्टी झाल्याच्या नंतरही 6 वाजतापासून 7 वाजेपर्यंत हिअरिंग केली आणि हिअरिंग केल्यानंतर त्यांनीच 24 तारीख फिक्स केली आणि त्या दिवशी ते आपलं जजमेंट देणार होते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्यावरती कोणी दडपण आणलं आणि किती दडपण आणलं की एका चीफ जस्टिसनी आपल्यापासून ती बाजू दीपन्ना दत्ता यांच्याकडे ढकलली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती निकाल निगेटिव्ह आला. चीफ इलेक्शन कमिशनच्या फेवरेबल निकाल गेला आणि संपूर्ण जगातील लोक आज ज्या याच्यावरती लक्ष आहे त्याच्यावरती आश्चर्य झालं की असं कसं या सुप्रीम कोर्टाचे जजेस की अशा पद्धतीने त्यांच्यावरती दडपण आणू शकतात. अशा पद्धतीची ती बातमी आहे. अनेक ठिकाणचे व्हिडिओ त्याच्यावरती हेच दर्शवतात की चीफ जस्टिसनी अशाच ऐन वेळेवरती असं कसं आपली पवित्रा बदलवलेली आहे आणि इतका जेन्युइन इश्यू आणि ज्या पद्धतीने त्यांचं रिजेक्शन केलं ते अत्यंत आश्चर्यजनक आहे. कारण ही पिटिशन 3 वर्ष 2019 पासून पेंडिंग होती आणि आता ते म्हणतात की इट इज टू लेट. म्हणजे असंही आश्चर्य करण्यात येत आहे. परंतु सर्व लोक सुप्रीम कोर्टाच्या विरोधात कोणाला काही बोलता येत नसल्यामुळे सर्व लोक शांत आहेत. चीफ इलेक्शन कमिशन मात्र मोदी गव्हर्नमेंटला BJPला वाटेल त्या पद्धतीने फेवर करण्याचं दिसते आहे. याच्यामुळे निश्चितच आज न उद्या लोकांचा उद्रेक वाढेल आणि वाढण्याची शक्यता आहे. बघूया, आपला हा एक चांगलासा व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावरनं संपूर्ण कल्पना येईल की सुप्रीम कोर्टामध्ये झालं काय होतं त्या दिवशीचा. हा बघूया व्हिडिओ. CJI DY चंद्रचूड़ को उस सुनवाई से हटा दिया गया जिस सुनवाई पर पूरी देश की निगाह थी. दोस्तों, क्या सुप्रीम कोर्ट पर चुनाव आयोग को क्लीन चिट देने के लिए दबाव बनाया गया? रातों रात इस तरह से सुप्रीम कोर्ट में वोटर टर्नआउट डेटा मामले में नया मोड़ आ गया कि आप सुनेंगे तो हैरान हो जाएंगे कि कोर्ट रूम में आखिरकार क्या हुआ, जिसके बाद सुप्रीम कोर्ट ने चुनाव आयोग को एक तरह से क्लीन चिट दे दिया. सुप्रीम कोर्ट को जहां चुनावी प्रक्रिया को पारदर्शी बनाना था, वहां सुप्रीम कोर्ट ने कह दिया कि चुनाव के बाद वोटर टर्नआउट डेटा जारी करने में क्यों देरी हो रही है, इस पर सुनवाई ना हम इलेक्शन के बाद करेंगे. जिस मुद्दे पर खुद CJI चंद्रचूड़ जल्द फैसला करना चाहते थे, इसीलिए इस मैटर को 24 मई की लिस्ट में डाला गया था. CJI चंद्रचूड़ ने कहा था कि जरूरत पड़ी तो हम देर रात तक सुनवाई करेंगे. ऐसा क्या हो गया कि सुनवाई के दिन सुबह CJI चंद्रचूड़ ने खुद इस केस से खुद को अलग कर लिया या उन्हें अलग कर दिया गया, जबकि मास्टर ऑफ रोस्टर खुद CJI चंद्रचूड़ है. ऐसे में कौन सी शक्ति या ताकत है जो चुनाव आयोग को बचा रहा है? सुप्रीम कोर्ट ने भारत के चुनाव आयोग को मौजूदा चुनावों के दौरान मतदान प्रतिशत के बारे में, यानी वोटर टर्नआउट डेटा के बारे में पूरा डेटा तुरंत प्रकाशित करने का निर्देश देने से इनकार कर दिया, जो हैरान करने वाला बात है. सुप्रीम कोर्ट ने कहा कि कल 6ठा चरण है, हम चुनावों के बाद इस पर सुनवाई करेंगे. चुनाव आयोग ने अदालत के सामने तर्क दिया कि ऐसी याचिकाओं के माध्यम से मतदाताओं के मन में संदेह पैदा करने का प्रयास किया जा रहा है. चुनाव आयोग ने कहा ऐसी याचिकाएं कम मतदान प्रतिशत के लिए जिम्मेदार हो सकती है. इससे दुर्भाग्यपूर्ण और क्या हो सकता है कि चुनाव आयोग को कहीं ना कहीं सुप्रीम कोर्ट का साथ मिल गया, वो भी इस मुद्दे पर जहां कहीं ना कहीं चुनावी डेटा के साथ खिलवाड़ किया जा रहा है. लेकिन इसके पीछे आखिर है कौन? इस मामले में खुद रिट पिटीशन डालने वाले सुप्रीम कोर्ट के वरिष्ठ वकील नरेंद्र मिश्रा जी से हम बात करेंगे और पूरे मुद्दे को बारीकी से जानने की कोशिश करेंगे. तो स्वागत है नरेंद्र मिश्रा जी देशनीति के मंच पर फिर एक बार हमारे साथ जुड़ने के लिए. ADR और आपकी रिट पिटीशन पर सुनवाई कहां तक पहुंची, इसके बारे में मैं जानकारी लूंगी, लेकिन साथ में ये जानेंगे कि कैसे चुनाव आयोग ने सुप्रीम कोर्ट के आगे ये कह दिया कि 17C का फॉर्म जो है वो हम दे ना दे वो हमारी मर्जी, एक तरह से कहा जाए. उन्होंने यही कहा कि चुनावी प्रावधान तो कुछ है, कानूनी प्रावधान तो कुछ है नहीं, तो हमारी मर्जी होगी, हम चाहे तो दे ना चाहे तो ना दे. तो इतने सालों से चुनाव आयोग फिर क्या करता आ रहा था और आज क्या कर रहा है? जैसे SY कुरैशी ने, पूर्व मुख्य चुनाव आयुक्त ने ये कहा कि ये डेटा जो है ये लाइव डेटा होता है,
ऐसे में शाम 7 बजे जब बूथ ऑफिसर ने सारा कुछ लॉक कर दिया, वो कैद हो गया ईवीएम में, उसके बाद वोटिंग परसेंटेज में 7 से हमने 5 से देखा, हमने 10, 12, यहाँ तक कि 25% की बढ़ोतरी भी देखी गई है। लेह लद्दाख में हमने देखा, मणिपुर में देखा। ये कैसे संभव है? जब ये लाइव डेटा है तो बाद में बढ़ोतरी, अभी अगर हम वोटर टर्नआउट डेटा का ऐप खोले और उसमें चेक करें तो वहां पे भी हमने देखा 2 दिन, चुनाव खत्म होने के 2 दिन बाद भी, 48 घंटा बाद भी 5 से 6% की बढ़ोतरी कैसे संभव है? इस भाई कुरैशी ने कहा ये लाइव डेटा है या ऐसा पॉसिबल ही नहीं है। देखिए, 2 तरीके से संभव है। एक तो इलेक्शन कमीशन से संभव है और दूसरा गलत तरीके से मैनिपुलेट करके डेटा को बढ़ा करके पेश किया जाए तो संभव है। और आपको कुछ देना है नहीं कि टोटल वोट्स कितने हैं, आपको यह भी नहीं देने की आवश्यकता पड़ रही है, ना आप देना चाहते हैं। आवश्यकता तो पूरे भारत देश की जनता को है। इलेक्शन कमीशन, आप आज कोर्ट ने यही बोला, आप बैल मार वाली में कहानी क्यों करेगा इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया। कोर्ट ने आज इसको हिंदी में बोला एक शब्द को, मुझे अच्छा भी लगा और यह भी लगा कि कोर्ट किस तरीके से इलेक्शन कमीशन की जो दलीलें हैं कोर्ट खुद ही स्टार्ट कर देती है। हम लोगों को आज बोलने के लिए मजबूरी थी, इन सारी चीजों को लेकर जो सीनियर और थे उन लोगों को बोलना पड़ा, क्योंकि ठीक है वो लोग बोल दिए। तो मिश्रा जी, बात इस पर भी हो रही है सोशल मीडिया पर, अलग अलग प्लेटफॉर्म पर, कि सीजीआई डीवाई चंद्रचूड़ इस पूरे मामले से वो कहीं ना कहीं साइड हो गए और इस मामले की सुनवाई वही बेंच कर रही है जिस बेंच ने वीवीपैट और ईवीएम के मुद्दे पर फैसला दिया था। तो ऐसे में जनता, ये सोशल मीडिया पर कहा जा रहा है, विपक्ष कह रहा है, तो उम्मीद कैसे करे कि इसमें जो है कि फैसला निष्पक्ष आएगा? अदिति जी, मैंने आपसे पर्सनल में एक दिन फोन में बात में बोला था, आपको याद भी होगा। आज मैं फिर सोशल मीडिया पे, आपका चैनल बहुत पॉपुलर है देश में, मैं आपके माध्यम से बोल भी रहा हूँ। मैं यह भी कहना चाहता हूँ, आप देखिए हम लोगों का जब मैटर की स्टार्टिंग होती है तो मैटर की जो नोटिस किया गया जस्टिस गवई ने किया, कोर्ट नंबर 3 ने, ठीक, मैटर की, फिर उसके बाद नोटिस आफ्टर नोटिस मैटर, वह मैंने ट्वीट भी किया था इस चीज को। फिर उसके बाद वह मैटर किसके पास गया? कोर्ट नंबर 2 में, जस्टिस खन्ना, जस्टिस दीपांकर दत्ता के पास जाता। आफ्टर नोटिस मैटर है, यह भी ध्यान रखने की आवश्यकता है। ऐसे बीच में पॉइंट नंबर ABCD करके बता। पहला, यदि कोई जस्टिस लाइव है तो ऐसा जनरली होता नहीं। दूसरा, यदि जस्टिस रिटायर्ड हो जाए तो उसके मैटर दूसरे कोर्ट में ट्रांसफर हो जाते हैं। हम आपके माध्यम से यह जरूर बोलना चाह रहे हैं कि ऑर्डर जब हो रहा था तो उस समय पर हम लोगों को जो एसएमएस आए थे उसमें 3 जस्टिस बैठे थे। मैटर की सुनवाई 2 जस्टिस ने किया, नोटिस किसी और बेंच ने किया, सुनवाई जब जस्टिस का ऑर्डर आ रहा है तो 3 बेंच हो रही है। ध्यान रखने की आवश्यकता है। यह चीजें हमने अपने अपने लाइफ स्टाइल पर ये सब चीजें थोड़ा हट के देखा है। इसी के साथ देखिए, ऑनरेबल सीजीआई ने इस मैटर को सुना और इसके साथ में उन्होंने ही फिक्स किया 24 तारीख को, यह मैटर आज के लिए फिक्स किया। और उन्होंने देखिए वो अब वो इसमें नहीं है मैटर पर, अप्रोप्रिएट बेंच जो भी है उन्होंने कर दिया। मुझे लगता है कि उनके बैठने से बहुत सारी चीजें और अच्छी हो सकती है। मुझे लगता है हर आदमी की अपनी अप्रोच हो सकती है, क्योंकि इस तरीके से वकीलों को डांटना मुझे लगता नहीं कि ठीक है। सब चीजें तो ठीक है, हम लोग तो वकील हैं, हम लोग तो लड़ेंगे ही और देश की आवाज है, लड़ेंगे ही। कोर्ट और गवान इसलिए नहीं पहन के आते किसी पॉलिटिकल पार्टी का एजेंडा है, इसलिए आते हैं कि इंश्योर करते हैं कि कॉन्स्टिट्यूशन सेव होना चाहिए। कोई भी पॉलिटिकल पार्टी जीते हारे, हमसे उससे कोई लेना देना नहीं, ना कोई मतलब होता है। मैं हमेशा हर वीडियोस में कहता हूँ, सिर्फ मतलब है कि जो कानून है उस कानून की रक्षा होनी चाहिए। मिश्रा जी, मैं आपसे आखिरी सवाल यही करूंगी जिससे मैंने अपनी इस एपिसोड को शुरू किया था, कि अगर चुनाव आयोग ये कहता है कि कोई कानूनी प्रावधान नहीं है, हमारी मर्जी होगी हम 17C को जारी करें या ना करें, फिर अब तक चुनाव आयोग क्या करते आया है इतने सालों से? अगर चुनाव आयोग ने अपने फॉर्मेट में कोई चेंजेस किए हैं कि अब से 17C जारी हम नहीं करेंगे, पब्लिकली हम कोई भी डेटा जारी नहीं करेंगे, तो इसके बारे में कम से कम प्रेस कॉन्फ्रेंस करके देश की जनता को तो बताना चाहिए था कि इस बार से हम डेटा जारी नहीं करेंगे। ये तो मनमर्जी चल रही है फिर तो। वो सुप्रीम कोर्ट हम लोग पिटीशन फाइल करते हैं, आप देख रहे हैं सिस्टम, सुप्रीम कोर्ट में जाते हैं, सुप्रीम कोर्ट में कुछ चीजों को हम लोगों को, जैसे मान लीजिए लिबर्टी नहीं मिलती, उनको अप्रूवल मिल जाता है। देखिए, आपकी बात तो सुप्रीम कोर्ट भी नहीं सुना है, आपकी बात तो अरे जनता की आवाज है। कुछ चीजों को हो सकता है कि सुप्रीम कोर्ट के दिमाग में वो चीजें ना पहुंच रही हो, ऐसा मैं मानने को तैयार हूँ। बहुत सारी चीजें रिव्यू होती हैं, इसीलिए बहुत सारी बड़ी बड़ी लार्जर बेंचेज बैठाई जाती है। 7 सीटर होती है, 5 सीट बेंच बैठती है, 9 बैठती है, केशवानंद भारती जजमेंट में 13 बैठी थी। ये सारी चीजें होती हैं,
मैं आपके माध्यम से बोलना चाहता हूं इस बात को। इसको लेकर के इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया यह सोच के बैठ जाए कि जो 2 जस्टिस का ऑर्डर है वो बहुत अच्छा है, हो सकता है तो इसके लिए हम लोगों के लिए अपील है, रिव्यू है, फिर इसके बाद क्यूरेटिव है, लार्जर बेंचेस बैठी हैं। पर इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया यह नहीं कह सकता मनमर्जी कि हमारी मर्जी हम दे या न दे। बुद्धा या सिरियलमधनं एक छोटासा आपण एक एपिसोड घेतलेला आहे। तुम्हाला माहिती आहे की बिंबिसारच्या ची भेट झाल्याच्या नंतर सिद्धार्थ गौतम आपले पुन्हा पुढचा प्रवास करतात। येताना त्यांना उदात्त रामापुत्तम यांच्या आश्रमाकडे जाण्याचं असते आणि मध्येच त्यांना 3 असे ऋषीमुनी दिसतात। प्रॉबेबली ती बहुधा ते जैन धर्मीय असतील। त्यांनी अन्न त्याग हे केलं होतं, एकाने वस्त्र त्याग केलं, एकाने सर्व त्याग करून तो बसला आणि सिद्धार्थला ते सारखे म्हणतात की तुम्हाला याच्यातूनच मुक्ती होईल, हे सर्व तुमच्या सर्व क्रोधातून। आणि बुद्ध सारखे त्यांना प्रश्न करतात की मी माझ्या एकट्याची मुक्ती करू काय? मला संपूर्ण समस्त मानवाची मुक्ती करायची आहे आणि त्याच्यासाठी मी एकटा मुक्त करून मी काय करणार? जोपर्यंत संपूर्ण मानवाचं मी दुःखमुक्तीचा मार्ग शोधत नाही तोपर्यंत मला ते शक्य नाही। त्याच्यावरती आधारित एक छोटीशी क्लिप 3 मिनिटाची आहे, ती तुम्हाला पाहण्यामध्ये आवडेल। बघूया ही क्लिप। प्रणाम महाराज। मैंने वस्त्र का त्याग कर दिया है, अब ये पृथ्वी ही मेरा वस्त्र है। आप ठंड से ठिठुर रहे थे तो अपनी तपस्या से मैंने ठंड पर जीत पा ली, इस शरीर की सारी सीमाओं को तोड़ डाला है। क्षमा करें। महाराज, अब इसे ग्रहण करें। मैंने अन्न और जल का त्याग कर दिया। आपने ये मार्ग क्यों चुना? अपनी तपस्या से, अपनी साधना से इस शरीर को इतना कठोर बना लो, इसकी सारी इच्छाएं ही समाप्त हो जाए। मुक्ति का यही मार्ग है। मुक्ति क्या है? परमानंद। बस दुख के सहारे परमानंद कैसे मिल सकता है? जिसे तुम दुख कहते हो वो हमें दुख नहीं लगता। हम आनंदित हैं कि हम अपनी साधना के मार्ग पर अटल हैं और हमें मुक्ति मिलेगी। इस क्षण का ही भरोसा है, तो इस क्षण की बात करूं? कहो ना, तुम्हारी प्यास तो तुम्हारी आंखों से छलकती है। आपकी कठिन तपस्या मुक्ति के लिए किसी और लोक में स्वर्ग पाने की कामना, मेरी इच्छा है दुख के इस विशाल महासागर में जहां हर जीव भूला और भटका हुआ, उसका अंत कैसे किया जाए? स्वर्ग मिले तो केवल मुझे ही क्यों, समग्र संसार को क्यों नहीं? हरे विचार महान है। तुम दिशावान बनोगे, असंख्य आत्माओं को आनंद का मार्ग दिखाओ। तथास्तु। सत्य कथा, पुरुषार्थ कथा, सुनो सुनो सिद्धार्थ कथा। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभवरती आज आम्ही आढावा घेऊ। आजची रविवार 26 मे। आज गेम झोनमध्ये आग लागून 25 जणांचा मृत्यू,
ही बातमी गुजरातमधली आहे. तिथे गुजरातमधील राजकोटमध्ये एक गेम शो असतो. तुम्हाला माहिती असेल की अनेक मुलं या वयागटातील वेगवेगळ्या वयागटातील तिथे येतात आणि तिथे अचानक तिथे आग लागते. कुठेतरी शॉर्ट सर्किट असेल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतात आणि कुठून शॉर्ट झालं आहे ते अजून कळालं नाही. परंतु त्याच्यामध्ये 25 जणाचा मॅक्झिमम मुलं त्याच्यामध्ये गेलेले आहेत. त्याच्यामुळं ती एक टॉप लेवलची बातमी आज आम्ही घेतलेली आहे. एक त्याच्या शेजारी आम्ही अरविंद केजरीवाल यांची बातमी घेतलेली आहे. निवृत्तीचा नियम मोदी पाळणार नाही का? म्हणजे निवृत्त सर्व लोकांना त्यांनी निवृत्त केलेलं आहे, परंतु त्याचा नियम मात्र हे पाळणार आहेत की नाही नरेंद्र मोदी, अशा पद्धतीची बातमी आहे. शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी आक्रमक, एक कोल्हापूरची बातमी आहे. आणि महामार्गावरून शक्तिपीठ राजू शेट्टी इथले एक यावेळेस मोठे शेतकरी नेते, त्यांची ती बातमी आम्ही घेतलेली आहे. अहेरीवरून अमरावतीकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात, 27 प्रवासी घेऊन जाणारी बस पलटली, मोठा अपघात झाला, परंतु तिथे काही लोक फार मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याची बातमी आहे. गडचिरोलीची बातमी आहे. 10वीच्या निकालाची तारीख जाहीर लवकरच. आता 10वीचा निकाल तुम्हाला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतातच मुलं ज्यावेळेस 10वीत असतात त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आईवडील त्याचे ते आतुरतेने वाट पाहत असतात, सर्व समाज. कारण ती आपल्या युवा याच्यातली पिढीतली सर्वात एक पहिली स्टेप असते. तो बालपणातनं तो आता युवा होण्याच्या ह्याच्यात असतो आणि 10वीचा हा अत्यंत महत्त्वाचा प्रवास असतो. त्याच्यामुळं ती बातमी आम्ही एकवर लावलेली आहे. दक्षिण में साप, उत्तर में हाप, स्थानिक ग्रामस्थाची हाकलून दिले, नवी दिल्ली याची बातमी आहे. साऊथ दक्षिणमध्ये तर पूर्ण साफ झालेलंच आहे, पण उत्तरमध्येही हाफ झाल्याची बातमी आहे. आणि याच्यामध्ये आता चीफ इलेक्शन कमिशन काय गडबड करणार आहे त्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. परंतु आता 19 सारखी सिच्युएशन राहिलेली नाही. प्रत्येकजण शंकेतून चीफ इलेक्शन कमिशन आणि त्यांच्या चालाकीसोबत अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याच्यामुळे यावेळेस एवढा स्कोप राहणार नाही की सर्व लोकांनी ताबडतोब त्यांनी घ्यावं आणि त्यांनी निकाल जाहीर करावं आणि मोकळं होईल. कारण सर्व लोक लागलेले आहेत, त्यांनी आपापल्या बूथचे सर्व निकालही अनेक लोकांनी घेतलेले आहेत. आणि अशाच पद्धतीने तर राहिलं तर चीफ इलेक्शन कमिशनला हे होईल. आणि त्याच्यात आधी सुप्रीम कोर्टाने हेही सांगितलं की ज्या ज्या लोकांना ऑब्जेक्शन असतील तर त्यांनी ऑब्जेक्शन लवकर हे करायचं आणि त्याच्यानंतरच मग पुन्हा निकाल घोषित होईल. त्याच्याच बाजूला आम्ही बुद्धविहार समन्वय समितीच्या एक जाहिरात दिलेली आहे. संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रम आज 5/4 महत्त्वाच्या बातम्या दिलेल्या आहे. नरेंद्रनगर येथे देहदान संकल्पपत्र, त्याच्यानंतर आज बऱ्याचशा बातम्या आम्ही तथागत गौतम बुद्धाची 2564वी जयंती निमित्त वेगवेगळ्या संघटनाकडनं जे कार्यक्रम घेतले त्यांचा आढावा त्याच्यामध्ये घेतलेला आहे. आज बघूया 5/2मध्ये. आज आमचा संडे असल्यामुळे आज आमचा अग्रलेख नसतो. आज आमचे मित्र अशोक सरस्वती यांचा एक लेख, त्याच्यात त्यांनी अत्यंत मार्मिक असा एक लेख लिहिला आहे. आंबेडकरी चळवळीतला कमजोर करणाऱ्या बाबी त्यांनी सांगितलं की आंबेडकरी चळवळ कशी काय कमजोर झाली. त्याच्यात प्रामुख्यानं DK खापर्डेपासून त्यांनी केलेली आहे की त्यांच्या ह्याच्यात कशी फूट पडली. जोगेंद्र कवाडेंनी यांनी दलित मुक्ती मोर्चा निर्माण केली. पुन्हा एकदा RPIमध्ये झालेले आहे. प्रकाश आंबेडकरांचा यांचा उदय, मग तो उदय झाल्याच्या नंतर त्यांनी काय काय केलं, वंचित वगैरे तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. नंतर भीमराव यशवंत आंबेडकर यांची प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी त्यांनी काढलेली आहे. त्याच्यानंतर आनंदराव यशवंतराव आंबेडकर यांची रिपब्लिकन सेना आली. त्याच्यानंतर लोकांना काय वाटते या सर्व याच्यावरनं सर्व लोकांनी आपापल्या आज चुली पेटवण्याची एक सोय केलेली आहे. महत्त्वाचा इश्यू सोडायचा आणि नावावरती सर्व लोकांना गोळा करायचं, अशा पद्धतीची एक हे आहे. एक आज त्याच्या शेजारी रणजित मेश्राम यांचा एक चांगलासा लेख आम्ही लावलेला आहे. देवाने मला इथे धाडले सत्तेचा सारखा मनोप्रवास, म्हणजे मला देवानी पाठवले आणि तुमच्या लोकांची सेवा करायला, असे उद्गार नरेंद्र मोदी यांनी काढलेले आहेत. एका प्रायव्हेट याच्यासोबत चॅनलला उत्तर देताना त्यांनी सांगितलेलं आहे. धम्ममय बुद्धमय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एक सुरेंद्र बुराडे आमचे डायरेक्टर आहेत. ते सातत्यानं लिहित असतील, फार अभ्यासू त्यांचं विश्लेषण असते. त्यांचा हा लेख अत्यंत मार्मिक. निसर्गामय नैसर्गिक कवितांचा उगम संग्रह. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की निसर्गातच राहून अनेक लोकांना कवी सुचतात आणि त्याच्यावर
त्याच्यावरती हा एक लेख दिनेश कोटांगळे यांचा आणि अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे, अत्यंत मार्मिक आहे. आज बघूया त्याच्याच खाली दिल्लीपर्यंत यायला पैसे नाहीत, पद्मश्री पोस्टाने पाठवा साहेब. एक कलकत्त्याची बातमी आहे. एक ओडिसामधला एक विद्यार्थी, एक हलदर नाग नावाचा, अत्यंत गरीब होता, हॉटेलमध्ये कुठेतरी ब्रशा वगैरे कब्बशा धुवायचा. नंतर त्यांनी एक छोटीसं एक 100 रुपये घेऊन त्याला लोनमध्ये एक दुकान टाकलं आणि त्याच्यानंतर त्याच्यातले जे कवी आणि त्याच्यातलं संग्रह त्याला इतका नैसर्गिकरित्या त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं की संपूर्ण तो मोठमोठ्या लोकांना तो कन्व्हिन्स करायला लागला. आणि त्यांनी जे लिहिलेले कथासंग्रह कवी त्याचे पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला आहे. त्यांनी 3ऱ्या वर्गातच शिक्षण सोडलं होतं. त्याला भारत सरकारने पद्मश्री देण्यासाठी हे केलेले, परंतु त्याच्याकडे फक्त 700 रुपये होते. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी पद्मश्री घ्यायला येऊ शकत नाही, त्याच्यामुळे मला तुम्ही पोस्टाने पाठवा. इतकी दैनंदिन अवस्था आपल्या देशातल्या गरिबीची आहे. हे सर्व याच्यावरती अत्यंत भावूक असा लेख वाचनीय आहे. विद्रोही साहित्यिक आत्माराम कनीराम राठोड स्मृती दिनानिमित्त विनम्र. हे एक त्यांना शेवटी अत्यंत प्रखर असं व्यक्तिमत्व होतं. नंतर त्यांनी ख्रिश्चॅनिटीकडे गेले. त्याच्यानंतर 2005मध्ये त्यांचं निधन झालं. सुरुवातीपासून त्याच्यावरती सर्व एक चांगलासा लेख डॉक्टर वसंत भा राठोड यांनी लिहिलेला आहे. आणि त्यांचा जो प्रवास होता यवतमाळचा, तो कशा पद्धतीने राहिला आणि काय काय ग्रंथ त्यांनी लिहिले याच्यावरती हा आलेख असणारा लेख आहे. आज बघूया पान 3 वरती. आज एक भूमिका नावाची एक सुंदरशी कथा विलास गजबे आमचे डायरेक्टर यांनी लिहिलेली आहे. त्यांनी ज्या पद्धतीने तिचं वर्णन केलेलं एका गावात कशा पद्धतीने त्या पोरीचं डेव्हलपमेंट झालं, वडील कसे गरीब होते, त्याच्यातनं वडिलांनी मुलीला काय काय शिकवलं आणि कशा पद्धतीने तिला डिसिजन घेण्यासाठी तिला भाग्य पाडलं आणि त्याच्यातनं ते सुंदरशी एक कादंबरीसारखी एखादी घटना कशी घडली त्याच्यावरती विलास गजबे यांनी लिहिलेलं आहे. सासर माहेरचा वारसा जोपासणारी गायिका सुहासिनी शिंदे ही तिला सासर आणि माहेर दोन्हीकडनं अशी एक वरदान मिळाल्यासारखं आहे. एक सुंदर गायिका, एक सुंदर तिने फुले शाहू आंबेडकरांच्या बाबतीमध्ये अनेक लोकांचं मनमुक्त करणारी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तिने लावलेले आहेत. महाराष्ट्रात तिचं मोठं नाव असणारं एक राष्ट्रपाल सावंत यांनी तिचं सर्व कॅरेक्टर आज नमूद केलेलं आहे. आणि तिच्या याच्यातली जी सुरुवात झाली आणि आजचा तिचा शेवट आणि आतापर्यंत ती कशी उदयास आली ते सर्व आज तिने त्याच्या लेखणीमध्ये दिलेले आहे. आज बघूया असहमतीच्या निमित्ताने. एक आमचे प्रभू राजगडकर अत्यंत प्रसिद्ध लेखक आहे. त्यांनी आज दिले की असहमती निमित्ताने आज ज्या पद्धतीने लोकांची सहमती नसतानाही ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशन किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आणि सत्तेसाठी ज्या पद्धतीची चढावड सुरू आहे त्याच्यावरती हा शोभेचा लेख आज आम्ही याच्यात दिलेला आहे. काव्य फुलेवरती आज आम्ही आमचे मित्र भीमराव गायकवाड आज आलो याच्यावरती कविता संजय गोडघाटे यांची, बुद्ध विचार प्रीती खोब्रागडे यांची कविता, तथागता ॲडव्होकेट सुधाकर आटे यांची कविता, तथागता याच्यावरती ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांची कविता, नंतर तथागत भगवान गौतम बुद्ध याची कविता, संगीता संतोष तलाल कुरखेडा गडचिरोली यांची आहे. आजच्या याच्यातलं जे टायटल आहे जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात कधीही काही करू शकत नाही, आयुष्यात काहीही करू शकत नाही. म्हणून विचार हे स्थिर नको, वेळेनुसार बदलत राहिले पाहिजे. अनेक लोकांना एकदम एक पर्टिक्युलर पॅटर्न बनलेलं असतं आयुष्याचं की मी एवढ्याच वाजता जेवील, एवढ्याच वाजता करेल, हेच वाचील तेच वाचील. परंतु तुम्ही व्हर्सटाईल वाचाल, व्हर्सटाईल डिस्कशन कराल, वेगवेगळ्या अनेक विषयाला बंधन न करता वेगवेगळ्या विषयावरती ज्यावेळेस चर्चा करणार त्यावेळेसच तुमच्या मनात ज्या काही शंका कुशंका अनेक गोष्टी अशा असतात माणसाच्या मनात की ज्या आपण प्रगट करत नाही, सांगत नाही, डिस्कस करत नाही आणि मग त्याच्यानंतर एक वेळ गेलेली असते आणि त्याच्यानंतर त्याच्याच तुम्हाला अनेक वाईट परिणाम तुम्हाला भोगावे लागते. ते अभ्यासातलं असो, तुमच्या पर्सनल लाईफचे असो, अनेक गोष्टी असतात. आज आमच्या पान 2 वरच्या ह्याच्यातलं टायटल अत्यंत महत्त्वाचं होतं. आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयातील आहेत हे जास्त महत्त्वाचे आहेत.
तुम्हाला एक छोटीशी एक अर्ध्या मिनिटाची एक स्टोरी सांगतो. तथागताला एक दिवस काही लोकांनी प्रश्न केला की माणसाचं वय कसं मोजायचं आणि तुम्ही तुमचा त्याच्यावरती विचार काय. त्यावरती तथागत भगवान बुद्ध म्हणतात की एक तर असते की जे क्रोनॉलॉजिकल चालत असते, आज 21 झालं, 22 आलं, 23, 24 अशा पद्धतीचं त्याला एक वय म्हणतो. दुसरं त्याची फिजिकल स्ट्रेंथ म्हणजे शारीरिक क्षमता किती आहे. एखादा 15 वर्षाचा मुलगाही एखादा 40-50 वर्षासारखा एकदम वागू शकेल किंवा 60 वर्षाचा एखादा म्हाताराही एकदम तंदुरुस्त तुम्हाला दिसेल अशा पद्धतीचं आहे. आणि तिसरं म्हणजे मेंटल मॅच्युरिटी की तुम्ही त्या वयाच्यानुसार तुम्हाला मेंटल मॅच्युरिटी झाली की नाही. म्हणून आजचा हा जे टायटल आहे, आपल्या वयापेक्षा आपले विचार कोणत्या वयाचे आहेत हे महत्त्वाचे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात की तुमच्या विचाराने तुम्ही किती परिपक्व झालात याला जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून आजचं हे टायटल अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटते. अशा रीतीने आम्ही बहुजन सौरभच्या 4ही पानाचा आज आम्ही आढावा घेतलेला आहे. निश्चितच मी तुम्हाला म्हणेल की जर हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि जेणेकरून बहुजन सौरभला आर्थिक मदत होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. भेटूया उद्या. तोपर्यंत जय भीम.